माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नाशिक, धारावी आणि परभणी येथील खासदारांनी त्यांच्या सभेमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकवले। उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदय नायक बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला चिरडून टाकले। बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावे लागेल त्या दिवशी मी माझे शिवसेनेचे दुकान बंद करेल। पण उद्धव ठाकरे यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा त्याग केला। मतांच्या फेरफारीसाठी उद्धव ठाकरे यांनी धर्म आणि हिंदुत्वाचा विचार सोडून दिला। मी भगवा ध्वजाचा विचार सोडून दिला। उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले। पुढच्या काळात ते अध्यक्ष सुद्धा होतील अशी टीका यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत केली। सांगितलं आहे की उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिकमध्ये निवडून आले आणि परभणीत निवडून आले आणि धाराशिवमध्ये आले, तेव्हा त्या खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ध्वज फडकवले आणि उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळी तुडवलं। कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेचं। पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले। मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले, हिंदुत्वाचा विचार सोडला, भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लांगून चालन पत्करलं। आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत। एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील, पुढच्या काळात एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील। आता मेंबर आहे, आता अध्यक्ष होतील।